मंडळी, कोलंबियाच्या नद्यांमध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या कोकेन हिप्पोची गोष्ट ऐकायला जेवढी अनोखी वाटते तितकीच ती अस्वस्थ करणारी आहे. एका बाजूला कोलंबिया सरकार पर्यावरणीय समतोल वाचवण्यासाठी 80 पाणघोड्यांना संपवण्याचा कठोर निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, तर दुसरीकडे कोलंबियापासून हजारो किलोमीटर दूर भारतातून अनंत अंबानी यांचा प्रस्ताव येतोय की या पाणघोड्यांना वाचून जामनगरमधील वंतारामध्ये नवजीवन देण्याचा. त्यामुळे एकाच वेळी दोन विरुद्ध टोकांचे पर्याय पुढे आले आहेत. एक जो मृत्यूकडे नेणार आहे, तर दुसरा जीवन देणार. आणि त्यामध्ये अडकलेली कोकेन हिप्पोची गोष्ट आज जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे. म्हणूनच हे कोकेन हिप्पोज नेमके आहेत तरी कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि ते कोलंबियात आले कसे, आणि आज त्यांच्यावर अशी वेळ का आली आहे, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधताना आपल्याला सुरुवातीला 1980च्या दशकात जावं लागेल. एक असा काळ जेव्हा गुन्हेगारी जगतातील सर्वात कुख्यात नाव पाब्लो एस्कोबार आपल्या साम्राज्याच्या शिखरावर होता. अमाप पैसा, अफाट सत्ता आणि कुठल्याही मर्यादा न मानणारी जीवनशैली. एस्कोबारसाठी अशक्य असं काहीच नव्हतं. त्याने आपल्या अलिशान इस्टेट हासिएंडा नापोल्स इथं एका खाजगी प्राणी संग्रहालय उभारलेलं होतं, जिथं जगभरातून दुर्मिळ प्राणी आणले गेले. सिंह, हत्ती, झेब्रा आणि त्यांच्यामध्ये 4 पाणघोडी या प्राणी संग्रहालयात आणले गेले, ज्यामध्ये एक नर आणि 3 मादी होत्या, जे आफ्रिकेतून बेकायदेशीरपणे कोलंबियात आणले गेले होते. तेव्हा ही गोष्ट केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन वाटत होती. पण 1993 मध्ये जेव्हा एस्कोबारचा मृत्यू झाला आणि त्याचं साम्राज्य एका क्षणात कोसळलं, त्यानंतर त्याच्या इस्टेटमधील प्राण्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला. काही प्राण्यांना प्राणी संग्रहालयात हलवण्यात आलं, पण हे प्रचंड आकाराचे पाणघोडे मात्र तिथेच राहिले. त्या आकाराने मोठे असल्यानं त्यांना हलवणं अवघड होतं आणि कदाचित त्यावेळी त्याकडे दुर्लक्षही झालं असावं. पण जसजसे दिवस जात होते तसतसं त्या 4 पाणघोड्यांनी हळूहळू आपली संख्या वाढवायला सुरुवात केली. दरम्यान त्याची संख्या वाढायला कोलंबियातलं पर्यावरणही कारणीभूत ठरलं, कारण या पाणघोड्यांना कोलंबियात कोणताही नैसर्गिक शत्रू नव्हता. हवामान अनुकूल होतं आणि अन्न पाण्याची मुबलक उपलब्धता होती. परिणामी पुढील 3 दशकात त्याची संख्या झपाट्यानं वाढत गेली. आज माग्दालिन नदी परिसरात 170 पेक्षा जास्त पाणघोडे फिरताना दिसतात. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही संख्या 200च्या घरात असल्याचा दावा केला जातोय. नवीन लोकांना हे पाणघोडे आकर्षक वाटतात, पण नदीत मुक्तपणे फिरणारे हे विशाल प्राणी जेवढे सुंदर दिसतात तेवढेच ते घातक देखील आहेत. म्हणूनच कोलंबिया सरकार त्यांच्याकडे एक गंभीर संकट म्हणून पाहत आहे. खरं तर हे पाणघोडे कोलंबियाच्या परिसंस्थेचा नैसर्गिक भाग नाहीत. त्यांना आफ्रिकेतून कोलंबियात आणलं गेलंय, त्यामुळे त्यांची वाढ स्थानिक पर्यावरणासाठी घातक ठरते. त्यांच्या विष्ठेमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, त्यामुळे जलचरांना धोका निर्माण होतो. या पाणघोड्यांमुळे मानाटीसारख्या कोलंबियाच्या स्थानिक प्रजातीचं अस्तित्व संकटात आलंय. एवढंच नाही तर मासेमारीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेलाही याचा फटका बसतोय. याशिवाय हे पाणघोडे स्वभावाने आक्रमक प्राणी आहेत. आफ्रिकेत दरवर्षी अनेक लोक त्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडतात आणि आता कोलंबियातही अशाच घटना घडू लागल्या आहेत. गावकऱ्यांसाठी नद्या आता केवळ पाण्याचा स्रोत राहिलेला नाही आहेत, तर भीतीचं कारण बनले आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे कोलंबिया सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. परिणामी सुरुवातीला कोलंबिया सरकारने या पाणघोड्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरणाचा मार्ग स्वीकारला होता. पण प्रत्येक पाणघोड्याला पकडणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि पुन्हा सोडणं हे सगळं अत्यंत खर्चिक आणि धोकादायक ठरलं जात होतं. वेळ वाया जात होता आणि पाणघोड्यांची संख्या वाढतच होती. मग शेवटी सरकारने कठोर पाऊल उचललं आणि या पाणघोड्यांच्या संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 80 पाणघोड्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जाहीर होताच जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. प्राणीप्रेमींनी याला तीव्र विरोध केला. सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय मंचावर चर्चा रंगू लागली आणि पर्यावरण वाचवणं महत्त्वाचं की प्राण्यांचे जीव असा प्रश्न उपस्थित झाला. आणि याच टप्प्यावर भारतातून एक वेगळीच दिशा समोर आली आहे. ती म्हणजे अनंत अंबानी यांनी पुढाकार घेत या पाणघोड्यांना वाचवण्याचा प्रस्ताव दिला. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या प्राण्यांना भारतात आणून त्यांचं पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. जामनगरमधील वंतारा या प्रकल्पात त्यांच्यासाठी विशेष अधिवास तयार केला जाईल, जिथे त्यांना सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरण मिळेल. पण हा प्रस्ताव ऐकायला जितका सुंदर वाटतो तितकाच तो आव्हानात्मकही आहे. त्याचं कारण म्हणजे एका पूर्ण वाढ झालेल्या पाणघोड्याचं वजन साधारण 3 टनांपर्यंत असू शकतं. त्यामुळे अशा 80 प्राण्यांना विमानाने खंड ओलांडून नेणं म्हणजे प्रचंड मोठं लॉजिस्टिक ऑपरेशन आहे. त्यासाठी विशेष विमानं, तज्ज्ञांची टीम आणि मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय नियमांचाही प्रश्न आहे. वन्यजीवांचं स्थलांतर सीटेस सारख्या करारांखाली करता येतं. त्यामुळं
कोलंबिया आणि भारत दोन्ही देशांच्या सरकारांना यावर सखोल विचार करावा लागेल आणि यासोबतच पर्यावरणीय परिणामांचं मूल्यमापन देखील करावं लागेल. सध्या कोलंबिया सरकार या प्रस्तावाचं परीक्षण करत आहे. अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही, पण एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे ही पाणबुड्यांची गोष्ट आता केवळ काही पाणबुड्यांची राहिलेली नाही आहे, ती मानवाच्या कृतींचे परिणाम, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक सहकार्य यांचं प्रतीक बनले आहे. आज जगभरातील लोक एका निर्णयाची वाट पाहत आहेत. हे पाणबुडे त्यांच्या चुकीशिवाय मृत्यूला सामोरे जातील का, की त्यांना वंतारामध्ये खरंच नवजीवन मिळेल? कदाचित हा निर्णय केवळ या 80 पाणबुड्यांचं भविष्य ठरवणार नाही, तर भविष्यात अशा संकटांकडे आपण कसं पाहतो हेही ठरवेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, या पाणबुड्यांना भारतात आणण्याचा निर्णय योग्य ठरेल का, की भविष्यात हेच पाणबुडे भारतासाठी देखील एक गंभीर आव्हान ठरतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.